हॅलो. बबलू शिंदे का? हो, बोला ना. नमस्कार, मी वैदेही बोलते. बरं, तुम्हाला तर प्रकरण माहितीच आहे. अक्षय शिंदे सध्या आरोपी आहे. तुम्हाला हे आरोप मान्य आहेत का? किंवा अक्षयबद्दल काय सांगाल एकूण? मॅडम, माझा भाऊ आरोप नाहीये. हॅलो. हां, ऐकतेय मी. हा मॅडम, मी काय म्हणतो, आतापर्यंत जे काम केलेत ना आम्ही तिथं हां, अख्ख्या सोसायटीमध्ये ना, तुम्ही तिथे ना सगळे जबान देते ते आपले पोरं कसे आहेत. हां. आतापर्यंत काही घडलेले नाहीये. आता ज्या वेळेस जे कामाला लागलो आम्ही तिथं, बरं. तर मला अवघे 15 दिवस झाले तिथं. तुम्ही पण तिथेच काम करता? हो. आम्ही 4 जण, आई वडील आणि अक्षय आणि बबलू, असे 4 जण त्या तुम्ही शाळेमध्ये काम करतोय ना, पलीकडच्या आणि अलीकडच्या दोनच शाळेमध्ये. तुम्ही शाळेमध्ये दोघंही काम करता. सगळे हो. काम करता म्हणजे? हो, आता सफाई कामगार म्हटल्यानंतर त्याच्यावर पोरांची जिम्मेदारी कशी येईल मॅडम, मला सांगा बरं तुम्ही. आता आता याने काय केलेलं आहे. आता ही जिम्मेदारी, पोरींची जिम्मेदारी पुरुषावर येत असते का? यांनी काय काय रचलेलं आहे. आता बोलता येणार नाही. आता त्यांनी केलेलं आहे सगळं तसं त्यांनी. कोण? आता माझं काय, यांचं काम काय, सफाई कामगार आहे ते. सकाळी जाणार, झाडझूड करणार, झाडलोट करणार आणि दुसऱ्या शाळेत जाणार तिथं शेजारी. मुलींच्या याच्यात गडी माणसाचं काम नाही ना तिथं, पण मग त्यांना सांभाळायचं. अक्षय त्या मुलींना घेऊन बाथरूमला वगैरे जायची जबाबदारी अक्षयवर होती का? नाही मॅडम, नाही मॅडम, ते तिकडचे शिपाई लोक, ते बाई लोक होते ना. पण कोण बोलताय? मी त्याचा भाऊच बोलतो मी. हां, हां. हा, ते मुलींना घेऊन जायचं, पोरांना ते शू बिला कुठे पण हागायला मग त्यांना घेऊन जायचं ना, तर बाई लोक घेऊन जायचं. अच्छा. तिघं बाई आहेत तिकडे सकाळच्या टायमाला. पण मग हा आरोप होतोय, की अक्षय त्या ठिकाणी त्या 2 मुलींना घेऊन गेला आणि त्यांच्यावर अत्याचार केलेत. नाही मॅडम, नाही मॅडम, असं माझा भाऊ करूच नाही शकत. आणि माझा भावाचं तिकडे आपल्या धुव्याचं काम आहे, तो पोरींला कशाला घेऊन जाईल. तिकडे बाई लोक एवढे असतात. आणि जे सकाळच्या वेळी नाही का 11 वाजता तिकडे पालक लोक त्या मुत्रीचे इथं पूर्ण येतच जातात तिकडे. आणि तो कसं करणार मॅडम, मला एक सांगा ते. पण हा, मग असंही पालक असंही म्हणतायत, की या पद्धतीनं म्हणजे हलगर्जीपणा केला किंवा अक्षयकडे त्या दोन्ही मुलींनी जे आहे ते ओळखलं अक्षयला, की हाच आम्हाला घेऊन गेला होता. नाही मॅडम, असं हे खोटं आहे मॅडम. आणि माझा भाऊ असं करू पण नाही शकत. आणि तिकडे नाही का 24 तास तिकडे आपल्या संध्याकाळ 3 वाजेपर्यंत नाही का पालक येतच जातात तिकडे. तिकडे मुतायला बितायला येतच तिकडे त्या मुत्रीचे तर. आणि तिकडे समजा जर माझा भाव असं केला असतं, तिकडे धरलं नसते का पब्लिक मग. आणि शाळेचे लोक मग, आणि जर शिक्षक लोकांना जर तिकडे मुलींना भेटले 2 तास गायब होतं म्हणतात, पण शिक्षक लोकांना त्यांना माहित कसं नाही पडलं की मुलगी गायब आहे म्हणून. आणि ते बाई लोक कुठे होते की आमची शाळेची मुलगी नाही म्हणून. त्यांचं काम आहे काय, साफसफाई माणसाचं काम आहे. मग तुमचं काय म्हणणं आहे? तुमच्यावर कोण आरोप करतंय? ते माहित नाही मॅडम कोण आरोप करतोय, पण माझ्या भावाला फसवतात मॅडम. कोण फसवतंय? ते माहिती नाही कोण फसवतात मॅडम, पण माझ्या भावाला फसवतात. हा, आणि ते आयाचं काम आहे, मुतायचं, पोरांना घेऊन जायचं. माझ्या भावाचं काम काही काम नाही. तिकडे घेऊन तो जातो तिकडे बाथरूम धुतो, तिकडून सरळ मग माध्यमिक नाही का, उच्च माध्यमिक तिकडे ते मोठी शाळा मधली जी आहे हां. तिकडे जातो. तो सकाळी तो 8:30ला येतो तिकडे शाळेमध्ये. हं. शाळा, हा, 8:30ला येतो, सगळं साफसफाई करतो. 11 वाजेपर्यंत तो मधल्या, आता जी नवीन पोरांची शाळा उघडली ना मधल्या इथं, आता तोडफोड केलंय ते पब्लिकने. बरोबर. हॅलो. हा, तिकडे तो 11 वाजता जायचं, तिकडे करून मग 11:30ला तो बाजूची शाळा नाही का, आता जी घटना झाली सांगतात ते, हं. तिकडे गेला तो. हा, तिकडे तो 11:30 वाजेपर्यंत अर्धा तास धुवून 12 वाजेपर्यंत तो माध्यमिक मध्ये यायचा. हं. आणि तो मग कसं करणार मॅडम, मला सांगा तुम्ही. पण मग ओळख परेड झालेली आहे. शाळेने काही ॲक्शन घेतली नाही म्हणून शाळेवरही कारवाई करण्यात आलेली आहे. आणि मॅडम हे बघा, आणि जे घटना झाली ना, आणि जर माझा भाऊ असं केलं असतं, तो मग तो घाबरून तो शाळेमध्ये कशाला गेला असतं मग सांगा तो. हा, तो आता आम्ही रोजच्या नेहमीच ना दोघं कामाला जातो आम्ही. आणि मी शिपाईमध्ये कामाला तिकडे. पहिले मी अगोदर साफसफाई मध्ये होतो तिकडे. मी तिकडून मी शिपाईमध्ये लागलो. शाळेच्या लोकांनी मला शिपाईत टाकले, हं. काम चांगलं करतो म्हणून. आणि माझ्या जागात मी माझ्या मोठ्या भावाला तिकडे ठेवलं. आणि 15 दिवस झालं मॅडम तिकडे लागून त्याला. तो कसं करणार मॅडम, तुम्हीच सांगा मला. याच्या आधी देखील अक्षयवर काही गुन्हे दाखल आहेत. नाही मॅडम, नाही मॅडम, काहीच नाही माझ्या भावाच्यावर. माझा भाऊ पहिले हाऊस पिकिंगचे काम करत होता आई बाबा सोबत. झाडू कचऱ्यांच्या बिल्डिंग मध्ये काम करत होता तो.
अच्छा. मग त्यांनी काय बोलला, मला पाय दुखतात, हात पाय खूप दुखतात आई याच्यामध्ये बिल्डिंगमध्ये. तर मी बोललो तुझे दुखतात, तर आई बोलली की मग तू शाळामध्ये याच्यासोबतच लागून जा, दोघा भाऊ तुम्ही करतील तिकडे. हम्म. हा तिकडे कसं महिना वर्षात वर्ष पगार बिगार वाढेल तुमचा, चांगलंच होईल असं म्हणले ते. बरोबर. हा मग तो कसं करणार मॅडम तुम्ही सांगा, 15 दिवस झाले खाली या गोष्टीला तिकडे लागून. आणि हे घटना झाली 13 तारीखला झाली आणि आम्हाला उचललं कधी 17 तारीखला. बरं. पण मग ह्याच्या आधी देखील अक्षयवर काही गुन्हे दाखल आहे असा आरोप नाही मॅडम काहीच नाही. तुम्ही वाटले ना, आम्ही जिथे जिथे कामं करतो बिल्डिंग मध्ये तिकडे सगळ्यांना विचारून घ्या आम्ही दोघं भाऊ कसे आहेत. हम्म. अख्खी आमची घरची लोक आहेत ना, सगळ्या बिल्डिंगचेच कामं करतोय, हम्म. झाडू कचऱ्याचे. मग तो आम्ही कसं करणार मॅडम? पण मग असंही म्हटलं जातंय की अक्षयचं 3 वेळा लग्न झालंय आणि तिन्ही बायका त्याला सोडून गेल्या. नाही मॅडम हे बघा, हे बघा, हे बघा 3 लग्न झालेत हे मान्य आहे आम्हाला. हा पण ते दोघं बायके आहेत ते त्यांची मर्जीने ते सोडून गेले दोघं बायका. आणि जी आता तिसरी बायको आहे ती पोटाची आहे आणि आता तिला 5वा महिना ती आईकडे गेली. हम्म. हा तर मग ती बायको कशाला पळून जाईल जर ती पोटाशी आहे तर मग. पण असाही आरोप होतोय की त्या 2 बायका अक्षयच्या वागण्यामुळे किंवा ज्या पद्धतीचं अक्षयचं वागणं आहे त्यालाच कंटाळून त्या 2 बायका निघून गेल्या. नाही नाही मॅडम, आमचे हे बघा शेजारचे लोक पण आहे आणि आमचे घर पण सुद्धा तोडून टाकले, आमचे पूर्ण आतमध्ये काहीच ठेवलं नाही. गावाचे लोक आम्हाला मारून हकलले तिकडून. आणि पोलीस स्टेशन मध्ये बाबा गेले होते तिकडे, ते बोलले की पोलीसवाल्यांना पाठवतो, दोघा माणसांना पाठवले होते. पण ते दोघं माणसं काय करणार ते गावाला सांगा तुम्ही. मग आता तुम्ही कुठे आहात? मॅडम आहे आम्ही कुठे तर आता आहे. आता ते सांगू नाही शकत मी, पण आहे आम्ही सुरक्षित आहे मी इकडे. आता अक्षय ज्या पद्धतीने अक्षयवर आरोप होतोय, एकूणच आता त्याची 2 वेळा कस्टडी जी आहे ती पोलिसांनी वाढवलेली आहे. आता कुटुंब म्हणून तुमचं पुढचं पाऊल काय असणार आहे? मॅडम माझा भाऊ निर्दोष आहे मॅडम. काय पण ते आणि जे सांगतायत तुम्ही ते लोक सांगतात ते काहीच नाही आमच्या भावाचं. आणि जर तो असा गुन्हा केला असता तो मग शाळेत तो कसं गेला असता मॅडम तुम्हीच सांगा ना. तो काम करायला गेला असता का मग तो फरार झाला असता ना. मग 12 आणि 13 तारखेला या 2 घटना घडलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर कोणालाही सुगावा लागला नाही म्हणून तो सतत तिथे काम करत होता असाही आरोप. नाही मॅडम माझा भाऊ नुसतं साधारण तो त्याला असं पण केलं ना तो घाबरून जातो मॅडम. तो भोळा आहे तो. आणि तो कसा करणार मॅडम? आणि आम्ही दोघं संगतीच कामं करतोय. मी सकाळी 6:30 येतो, मी सकाळी 7:30 ते 2 वाजेपर्यंत असतो मी. आणि तो सकाळी 8:30 ते येतो, तो 4 वाजेपर्यंत असतोय. आणि तो दिवसभर तो कामामध्ये असणार, तो असा प्रकार कसा करणार तो मॅडम तुम्हीच सांगा मला. आता ही घटना जेव्हा घडली त्यावेळेस तिकडे कोणीही महिला सेविका नव्हत्या आणि मॅडम ऐका तुम्ही, मी काय म्हणतोय तिकडे असं घटना झाले ते आम्हाला काहीच माहित नाही मॅडम. आणि ज्या दिवशी भावाला घेऊन जात होते भाऊ बोलत होता मला फसवतात. मी असं काहीच नाही केलंय. कोण फसवतंय? मी तेच प्रश्न विचारतोय, कोण फसवतंय? हे बघा मॅडम आता ते आम्हाला माहित नाही कोण फसवतोय काय करतोय, आम्हाला काहीच नाही माहित. पण भाऊ बोलला मी असं काही काम केलंच नाही मी. पण कोणीतरी म्हणजे जर तू अक्षय म्हणतोय की त्याला कोणी फसवतंय, जर तुम्ही म्हणताय की कोणी फसवतंय, तर हे कोण फसवत असेल? कोणी जाळं केलं असेल? तुमचा आरोप कोणावर आहे? ते माहिती नाही मॅडम. हे बघा आमची दुश्मनी नाही काहीच नाही. आम्ही साधारण माणसं सकाळी कामाला गेलो तर संध्याकाळी आम्ही रात्री 8-9 वाजता येणार माणसं मी. तर आमची कोणाची दुश्मनी असेल तुम्हीच सांगा ना. मग तेच म्हणते मी, तुम्ही म्हणताय ना फसवलं जातंय, तर कोणतरी असेल तुझ्या डोळ्यासमोर की तरी असेल की कोण फसवतंय? ते माहिती नाही मॅडम कोण फसवतात काय करतात हे आम्हाला काहीच माहित नाही. आम्ही गरीब माणसं. आम्ही सकाळी 6 वाजता घरातून निघलो तर मग रात्री 9 वाजता आम्ही येतोय. बबलूजी, अक्षय एका राजकीय पक्षाशी निगडीत होता म्हणून त्याच्यावर कारवाई करायला उशीर झाला असा आरोपही होतोय. काहीच नाही मॅडम, काही पण सांगतात, काहीच नाही मॅडम. आम्ही साधे सिंपल माणसं आम्ही. आमचे कोणाची कॉन्टॅक्ट पण नाही मॅडम. आम्ही काय करणार बोला. आमच्याशी कोणत्याची कॉन्टॅक्ट नाही, काहीच नाही, पक्ष काहीच नाही मॅडम. आम्हाला काय आम्ही यांच्याशी काही घेणं देणं आम्हाला काय. आम्ही साधारण माणसं, आम्ही काम धंदे करणारे. आणि बाबा बिगारीचे काम करतात. मग आता घरी कोण कोण आहे? आता घरी कोण नाही.
मॅडम आता घरी सगळं तोडफोड करून टाकलेत. एक पण असं सामान ठेवलं नाही. आणि तिकडं मला, माझ्या बायकोला, माझ्या पोराला, आई बाबांना सगळ्यांना मारून हाकलले तिकडे. आणि आजी लोकांना ते चालायला पण येत नाही, ती म्हातारीला, तिला सुद्धा मारले तिकडे. काका लोकांना पण. ते आम्ही कसं निघलो आम्हाला माहिती, आमच्या जीवाला. ठीक आहे, पण आता त्याच्यावर सध्या कोर्टात केस चालू आहे आणि या प्रकरणामध्ये फाशीची मागणी सध्या केली जाते. हे बघा मॅडम, आता जे सांगतात हे बघा, आम्ही तर काही करू शकत नाही. माझा असं मागणी आहे की परत सगळं एक इन्क्वायरी करा, म्हणजे मेडिकल रिपोर्ट परत करा त्याचा. तुम्ही नेमकी मागणी काय करताय, मेडिकल रिपोर्टची की इन्क्वायरीची? इन्क्वायरी पण मेडिकल रिपोर्ट दोन्ही मॅडम. हे बघा मॅडम, माझ्या भावाने असं केलंच नाही मॅडम. पण सध्या त्या 2 मुली आहेत त्यांच्यावर मॅडम तुम्ही सांगता 2 मुली, पहिले अगोदर सांगितलं होतं 1 मुलगी आणि त्याच्यानंतर सांगतात 2 मुलगी. हे कोणतं प्रकार आहे मॅडम, तुम्ही सांगा मला. मग तुम्ही प्रश्न उपस्थित करतायत मेडिकल रिपोर्टवर. हे मेडिकल रिपोर्ट अजून माहिती नाही, मेडिकल रिपोर्ट आली नाही आली आम्हाला काहीच माहित नाही मॅडम. नेमकं तुमची मागणी काय आता? मेडिकल करा म्हणा. हे बघा, जे आता मागणी आहे ते मी वाटले तर तुम्हाला परत फोन करतो. आई बाबांना मी त्यांच्याशी पण तुम्हाला बोलून देतो. ते काय बोलतील तुम्हाला कळवतील ते. आणि नेमकी काय करताय तुम्ही? जसं म्हणालात की प्रश्न उपस्थित केलाय की मेडिकल रिपोर्ट जो आहे तो योग्य नसल्याचा. नाही आता आलाय का नाही मॅडम ते तर माहिती नाही. मेडिकल रिपोर्ट परत मेडिकल रिपोर्ट करायची माझी आशा, मी बोलतो. ठीक आहे.